आता हे त्यांची भिंत आहे. अच्छा, तुमची जागा कुठून आहे जिताई? तुमची जागा कुठून आहे? आणि हे जे वॉल कंपाऊंड आहे कोणाचं? लोणारेचं. तर तुमचं इकडून जे हे जे संडासचं बांधलं आणि हे वॉल कंपाऊंड जे आहे, तुमचं काही ऑब्जेक्शन नाही ना? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काहीच वादविवाद नाही. म्हणजे तुमची जागा हे जे भिंतीच्या पलीकडची तुमची जागा आहे आणि भिंतीच्या पलीकडे भिंत यांची आहे का तुमची आहे? यांचीच आहे. म्हणजे दोघांमध्ये एकच भिंत केली समजा. अच्छा, ठीक आहे ना. थांब रे थोडंसं, मला ते त्यांच्या भिंतीचा फोटो काढू दे, व्हिडिओ काढू दे थोडंसं. म्हणजे हे भिंत तुमचं आडनाव काय ताई? आ मडावी. बरं, म्हणजे मडावीच्या घराचं म्हणजे ते नकाशामध्ये जे दाखवत होतं ते मडावीचं घरासारखं दाखवत होतं का ते? तो जो म्हणत होता बा की हे दुसऱ्याचं घर आहे म्हणून, तो कोण आहे ग्रामपंचायतचा? तो संगणक कक्षामध्ये बसते. अच्छा, संगणक कक्षामध्ये बसणारा तो म्हणतोय की ते दुसऱ्याचं घर आहे म्हणून. दुसऱ्याचं घर आहे. तर हे यांचंच घर आहे दाखवत होतं, पण आपलं हे वॉल कंपाऊंड आहे. अच्छा तिकडं त्याच्याकडे आपला काही नाही आणि त्यांच्या इकडे नाही. अच्छा, त्यांचं इकडे नाही, तुमचं तिकडे नाही. बरं. फक्त प्रॉब्लेम होता की याच्या वरणीचं पाणी जे आमच्या इकडे अच्छा, हां. हे तुम्ही आपलं हे करून टाकलं. मग तुम्ही इकडे हे वाढवून घ्या ना लोह्याचं तोपर्यंत, की अंगण हे करायचं आहे. नाही, आम्ही आता सध्याच्या हे 2च रूम बांधणार आहोत आणि तसंच राहू देणार आहे. कारण की मग नंतर काही दिवसांना ही रूममध्ये आपल्याला करून शाली छोटी किचन बनवायची आहे. अच्छा, असं आहे. म्हणजे त्याची एक फॅमिली इथं राहील, दुसऱ्या मुलाची फॅमिली इकडे राहील. अच्छा. म्हणजे तुम्हाला आता वेगळं राहायचं आहे दोघं बुडा बुडीला, असं म्हणायचं ना? दोन्ही पोरांचे लग्न झाले, पटत नाही समजा सुनामध्ये, है ना? पटत नाही आणि पोरांमध्ये पण नाही पटत. हा, त्याच्यामुळे त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही तुमचं वेगळं करत आहे का? अच्छा, त्यांचं वेगळं करून द्यायचं, लहान पोराचं वेगळं करून द्यायचं, अच्छा, आपलं वेगळं करायचं. बरोबर आहे. जेव्हा रोज झगडे होण्यापेक्षा तुम्ही बाबा लग्न झालं सगळं झालं तुम्ही वेगळे राहा, आम्ही बुडाबुडी हातपाय चालते तोपर्यंत आम्ही वेगळे राहतो, आहे की नाही? बरोबर आहे ना. म्हणजे ही जागा तुम्ही म्हणजे पकडलेली होती आहे अतिक्रमणवाली, है ना? ताई मडावी ताई, हे तुमचा काही दोघांमध्ये वाद नाही ना? आणि तुमची जागा नाही ना ग्रामपंचायतचा? मगाशी नाही का सुनावणीमध्ये ग्रामपंचायतचा जो ऑपरेटर आहे ना, तो म्हणत होता की तिथं नकाशामध्ये दाखवत आहे ते तुमचं घर आहे म्हणून. ही जागा जी आहे ना दाखवत होती तुमचं आहे म्हणाला, म्हणून म्हटले. म्हणजे वॉल कंपाऊंडच्या इकडे यांची जागा आहे ना, कोणाची? लोणारेची. बरं बरं, ठीक आहे ते. इथे कोण राहते? मोठा मुलगा वेगळा राहते, है ना? अच्छा. आणि इकडे लहान मला राहते. तर तुम्हाला तुमच्यासाठी तुम्ही आता इकडे काढत आहे एक रूम आहे ना? हा, अच्छा. म्हणजे दोघं सुना पोरामध्ये पटत नाही का? हो का? अच्छा, त्यासाठी तुम्ही एवढ्या धावपळीने एक रूम काढायचा विचारात आहात. बरोबर, ठीक आहे, चालेल. म्हणजे घरातही सुख नाही पोरा सुनाचं ना बाहेरचंही सुख नाही. कारण आमचं हे घर पळण्यालायकच झालेलं आहे ना, बघून घ्या आतमधून वगैरे. कारण की बघा ऑटोमॅटिक माती पडते. हो, सगळं म्हणजे माती पडत आहे ना? खरंच पडत आहे. दरवाजा पण म्हणजे हे झालेला आहे आतमधून. म्हणजे हे पडत आहे आतमधूनही पडत आहे का? आतमधूनही पडत आहे. अच्छा, म्हणजे मातीचं आहे ना हे. अच्छा. अरे अरे, हो हो हो, थांबा. लाईट आहे का? ऑटोमॅटिक माती पडत म्हणजे थांबा, तिथून. अच्छा, हे माती पडत आहे ना ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक. अरे अरे अरे, हो बरोबर आहे. मला पूर्ण पाऊस जर आला ना पूर्ण ओल येते घराला पूर्ण. अच्छा, आता पाऊस नाही म्हणून थोडंसं वाढलं आहे. नाही तर पाऊस जर आला ना हे फरची पण चिपचिप ओली होऊन जाते. अच्छा, इथं हे पडत आहे ना? माती पडत आहे इकडनं तिकडनं. बापरे, चांगलंच तर खराब झालंय ना. राहण्यासारखं नाहीये समजा. समजा आता कसं ते जीवावर म्हणजे उद्धार होऊन शनी समजा की रात्री काय कमी जास्त काय झालं, भिंत पडली तर काही होऊ शकते. इकडनं पण आहे का? हो, पडकच घर दिसतंय ना. कधी काही होऊ शकते याचं. तुम्ही काऊन नाही रे आई वडिलांना राहू देत रे? हा, तुमच्या बायका झगडतात. हा, थोडं समजावायचं ना. आई वडील तुझेच आहे ना जन्म दिलेले, मग समजावायचं. आता पावसाळ्यात हे लोक बांधू देत नाही, तुम्ही लोक राहू देत नाही, तर कसे कुठं जाणार? कुठं आहे ते लोक? ठीक आहे, मी बोलते अधिकाऱ्यांशी.